भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात अज्ञातांनी केलेल्या तोडफोडीमुळे खळबळ उडाली आहे। मध्यरात्रीच्या सुमारास खिडक्यांच्या काचा फोडून आतमध्ये शेणफेक करणाऱ्यांनी सरकारी आरोग्य सेवेलाच लक्ष केलं। आधीच दिलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत असताना पुन्हा घडलेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होतोय। याआधीही याच प्रकरणासंदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजानन खोकले यांनी खोलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती असून या तक्रारीवर कोणतीही दखल न घेतल्यानं प्रकार पुन्हा सुरू झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली आहे। घटनास्थळी दिसलेल्या स्थितीनुसार रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मध्यधुंद टवाळखोरांनी शासकीय इमारतीलाच लक्ष केलं असल्याचे संकेत मिळत आहेत। आरोग्य केंद्र गावापासून काही अंतरावर असल्यानं येथे टवाळखोरांची गर्दी वाढली असून मद्यपानासाठी हा परिसर हॉटस्पॉट बनलाय। सकाळी कर्मचारी आरोग्य केंद्रात पोहोचले असता खिडक्यांच्या तुटलेल्या काचा तसंच प्रवेशद्वाराजवळ शेणफेक झाल्याचं चित्र दिसून आलं। शासनानं नागरिकांच्या आरोग्य सोयीसाठी लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या इमारतीची अशी दुरावस्था होत असल्यानं ग्रामस्थांमध्ये रोष आहे। घटनेची माहिती मिळताच सरपंच मोहम्मद रिजवान यांनी रुग्णालयाची पाहणी केली। काचा फुटलेल्या अवस्थेत आणि घाणफेक झाल्याची स्थिती पाहून त्यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतीमार्फत पोलीस तक्रार दाखल केली।